हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी राहणार आहे 15 एप्रिल 2026 बुधवार. या दिवशी आपल्याला साजरी करायची आहे. त्यानिमित्ताने आपल्याला श्री गुरुचरित्राचं पारायण 3 दिवसीय पारायण आपल्याला कसं करायचं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती देणार आहे. तर स्किप न करता आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि हो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर आपण 7 दिवसीय पारायण कसं करायचं आहे ते पाहिलं आहोत. 9 ते 15 तारखेपर्यंत आपल्याला करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण. तर 3 दिवसाचं पारायण आपल्याला कसं करायचं आहे आणि कोणत्या दिवसापासून आपल्याला सुरुवात करायची आहे तेच आपण पाहणार आहोत. तर आपल्याला सुरुवात राहणार आहे 13 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत आपल्याला सुरुवात राहणार आहे. म्हणजे 13 एप्रिलला आपल्याला सुरुवात करायची आहे, 15 एप्रिलला बुधवारी आपल्याला समाप्ती करायची आहे. तर मग सोमवारी आपल्याला सुरुवात करायची आहे आणि मंगळवारी आपली पोथी वाचन समाप्त होत असते. तर बघा, 3 दिवसात गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आपल्याला 53 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत आणि 7 दिवसाचं करण्यासाठी पण आपल्याला 53 अध्याय वाचायचे आहेत. तर आपल्याला पहिल्या दिवशी अध्याय वाचायचे आहेत ते म्हणजे 1 ते 24 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. तर काही जणींना प्रश्न असतात की 3 दिवसाचं पारायण म्हणलं की आपल्याला किती अध्याय वाचायचे आहेत. तर त्या पुस्तकामध्ये आपल्याला सविस्तरवरी माहिती दिलेली आहे. तरी पण मी सांगते की आपल्याला पहिल्या दिवशी 1 ते 24 अध्याय वाचायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला 25 ते 36 अध्याय वाचायचे आहेत आणि हो, तिसऱ्या दिवशी आपल्याला 38 ते 53 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. 53 अध्याय आपलं वाचन झालं की आपल्याला पोथीची सांगता म्हणजेच उद्यापन आपल्याला करायचं असते. तर आपल्याला वाचन कसं करायचं आहे, कधी करायचं आहे? तर आपल्याला वाचन सकाळी अंघोळीच्या नंतर आपल्याला स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करून आपण शुचिर्भूत होऊन पहाटे तुम्हाला 3 वाजता वाचायला सुरुवात करायची आहे. म्हणजेच कारण 3 दिवसाचं पारायण म्हणले की वेळ भरपूर लागतो, म्हणून आपल्याला 3 दिवसाची झोप मोड करून आपल्याला पहाटे पहाटे वाचायला आपल्याला बसायचं आहे. अगदी थोडक्यातच आपण माहिती पाहणार आहोत. तर पूर्व किंवा उत्तर दिशेला आपल्याला तोंड करून बसायचं आहे पूजेला बसत असताना. म्हणजे पोथी आपण वाचतो ना त्या दिशेला आपल्याला तोंड करून बसायचं आहे आणि आपल्याला एकच आसन घ्यायचं आहे. एकाच जागेवर, त्या पहिल्या दिवशी आपण ज्या जागेवर बसलेलो आहोत त्या जागेवर आपल्याला बसायचं आहे आणि आपल्याला पोथी वाचायची आहे. आपल्याला नियम काय पाळायचे आहेत? आपल्याला ब्रह्मचार्य पाळायचं आहे आणि झोप घेत असताना आपल्याला जमिनीवर झोपायचं आहे. आणि तामसिक आहार आपल्याला घ्यायचे नाहीत. म्हणजेच की कांदा लसूण आपल्या स्वयंपाकामध्ये आपण जेव्हा बनवतो तेव्हा आपल्याला टाकायचा नाहीये. आपल्याला एक धान्य खायचं आहे 3 दिवस. म्हणजेच की आपण सकाळी जर गव्हाची पोळी खाल्लो तर गव्हाचीच घ्यायची आहे, जर ज्वारीची भाकर खाल्ली तर ज्वारीची भाकरच घ्यायची आहेत. आणि त्याच्यामध्ये भाज्यांमध्ये म्हणलं तर आपल्याला शेपूची भाजी, जसं की त्याच्याने पित्त होईल आपल्याला, तसे पदार्थ, अशा भाज्या आपल्याला खायच्या नाहीत. कारण 3 दिवस आपल्याला शरीर एकदम चांगलं ठेवायचं आहे. कारण की झोप मोड होत असते, मग पचन करायला आपल्याला अवघड जातं. म्हणून हलकं फुलकं आपल्याला अन्न त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि पर अन्न आपल्याला घ्यायचं नाही. म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न आपल्याला खायचं नाही. आणि ज्या घरी सुतक आहे, ज्या घरी मेलेली आहे त्यांच्या घरी अंत्यविधीला आपल्याला जायचं नाही. आणि आपल्याला रोज आपल्याला थोडं थोडं गोमूत्र आपल्याला सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. कोणती पूजा पारायण करत असताना आपल्याला संकल्प घेऊनच करायचा आहे. तर ही पूजा, ही पारायण तुम्ही कोणत्या कार्यासाठी करत आहात का, तुमची कोणती इच्छा आहे का, ती आपल्याला जर इच्छा असेल तर आपल्याला संकल्प घेऊन आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम पहिल्या दिवशी आपल्याला सकाळी दत्त महाराजाची पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्याला पूजा मांडायची आहे. दत्त महाराजाची फोटो, आपल्याला एक कळस ठेवायचा आहे आणि जर फोटो नसेल तर तुम्ही सुपारी ठेवायची आहे आणि स्वामी महाराजाची जर मूर्ती असेल तर स्वामी महाराजाची आपल्याला तिथे मूर्ती ठेवायची आहे. यथाशक्ती जशी जमेल तशी साधी सोपी आपल्याला पूजा मांडायची आहे. अगदी सुपारीची जरी पूजा केली तरी या ठिकाणी चालणार आहे. दत्त महाराजाच्या फोटोची पूजा करून आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, अक्षदा घ्यायच्या आहेत आणि आपलं जे काही नाव आहे ते नाव सांगायचं आहे. आपण किती दिवसाचं म्हणजे पारायण करत आहोत तर 3 दिवसाचं करत आहोत. तर 3 दिवशी मी पारायण करत आहे दत्त महाराज. हे पारायण माझं निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि मी या कार्यासाठी हे पारायण करत आहे, म्हणून आपला संकल्प सोडून द्यायचा आहे पाण्यामध्ये. आणि संकल्प कसा घ्यायचा आहे सविस्तर माहिती दिलेली आहे. तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संकल्प घ्यायची पद्धत मी सांगितली आहे. तो व्हिडिओ तुम्हाला मी देईल, तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. मग असा संकल्प घेऊन आपल्याला पारायणाची सुरुवात करायची आहे. ग्रंथ अगदी आपल्याला स्पष्ट आवाजात आणि पवित्रतेने वाचायचा आहे आणि पुस्तकाला आपल्याला हलवायचं नाही अजिबात. ज्या ठिकाणी आपण ठेवल्या त्याच ठिकाणी ठेवून आपल्याला वाचायचा आहे. आणि रोज आपल्याला पोथीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. 3 दिवसात आपल्याला एकदाच जेवण करणं जर शक्य असेल तर तुम्ही करू शकता, किंवा आपल्याला कशी एकादशी यायली आपल्याला स्टार्टिंगलाच, म्हणून आपण एकादशीचा उपवास असतो म्हणून त्या दिवशी तुम्ही फराळाचे पदार्थ जसं की शाबूची खिचडी, तुम्ही गोड खीर असं बनवून तुम्ही खाऊ शकता. कारण त्या दिवशी एकादश आहे आणि काही महिलांचा उपवास पण असतो. मग 3 दिवशी आपल्याला पारायण झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी, म्हणजे त्या दिवशी आपल्याला अध्याय वाचायला खूप असतात म्हणून आपल्याला त्या दिवशी आपल्याला उद्यापन करणं शक्य नसेल तुम्हाला, तर गुरुवार दिवस खूप छान आहे म्हणून आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे 16 तारखेला तुम्ही सांगता उद्यापन करू शकता. आणि 12 तारखेला तुम्ही स्वामीच्या मठात जाऊन स्वामीला नारळ खडीसाखर देऊन त्यांना पण तुम्ही पारायणाला बसत आहोत म्हणून सांगून यायचं आहे. आणि पारायणाला बसण्याच्या अगोदर आपल्याला आदल्या दिवशीच
12 तारखेला 4 कुत्रे आणि 1 गाईला आपल्याला भाकर द्यायची आहे. कारण की 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहेत आणि 1 गाय म्हणजे आपले दत्तात्रेय महाराजांची कामधेनू आहे. म्हणून त्यांना आपल्याला गव्हाची पोळी आपल्याला त्यांना खायला द्यायची आहे. मगच पारायणाची सुरुवात आपल्याला करायची आहे. तर आता बघा उद्यापन कसं करायचं. तर आपल्याला तिसऱ्या दिवशी शेवटचे अध्याय आपल्याला वाचून झाल्याच्या नंतर गोडाचा आपल्याला नैवेद्य बनवायचा आहे. जसं की पुरणपोळी किंवा घेवड्याची भाजी आपल्या दत्त महाराजांची आवडीची आहे, स्वामी महाराजांची आवडीची आहे, ती बनवायची आहे. वरण भात शिरा अगदी साधा आपल्याला स्वयंपाक बनवला तरी चालतो. आपल्याला त्याच्यानंतर आरती करून मग आपल्याला 5 नैवेद्य मांडायचे आहेत. 5 नैवेद्य म्हणजे दत्त महाराजांचा आपल्याला 1 नैवेद्य मांडायचा आहे, कुलदेवतांचा मांडायचा आहे, पितृदेवतांचा मांडायचा आहे, स्वामी महाराजांचा पण आपल्याला नैवेद्य मांडायचा आहे आणि ग्रंथाला आपल्याला नैवेद्य मांडायचा आहे. मग सगळ्या देवतांना आपल्याला नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर आपल्याला गाईला त्याच्यातला नैवेद्य द्यायचा आहे. म्हणजेच आपल्या ग्रंथाचा जो काही नैवेद्य आहे तो नैवेद्य आपल्याला गाईला आणि थोडा कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आणि बाकी जे नैवेद्य आहे ते आपल्या घरच्यांनी खायचं आहे. बाहेरच्यांना कोणालाही तो नैवेद्य आपल्याला द्यायचा नाहीये. जर बाहेरचे कोणी आले असेल तर आपण त्यांना शिरा गोडातला काही पदार्थ आपण त्यांना द्यायचा आहे. जे नैवेद्य आपण देवाला दाखवलेले आहोत ते नैवेद्य आपण घरच्यांनीच खायचं आहे. शेवटी आपल्याला एक सुवासिनी बोलून तिची ओटी भरायची आहे. आपल्याला शक्य असेल तर ब्राह्मण भोजन द्यायचं आहे. जर नसेल तर आपल्याला मुले बोलून 5 मुलांना आपल्याला जेवायला द्यायचं आहे. गाईला आपल्याला अन्न आणि कुत्र्याला अन्न द्यायला विसरायचं नाही. अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला उद्यापन सांगता आपल्याला शेवटी करायची आहे. क्षमा याचना करायची आहे. दत्त महाराज मी 3 दिवसीय पारायण केलेले आहे, तर तुम्ही माझ्याकडून पारायण छान पद्धतीने पूर्ण करून घेतलात, याच्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद स्वामी महाराज, दत्त महाराज. तर याच्यामध्ये जर माझ्या काही चुका माझ्याकडून झाल्या असतील, नकळत चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा आणि माझ्या घरावर मुलाबाळावर तुमचा आशीर्वाद सदैव राहू द्या आणि अशीच सेवा मला घडत राहो स्वामी महाराज. म्हणून आपल्याला त्यांना क्षमा याचना प्रार्थना शेवटी करायची आहे आणि पूजा उचलायला आपल्याला गडबड करायची नाही. निवांत पूजा आपल्याला उचलायची आहे. सामानामधलं आपण जे काही कळस मांडलेला आहोत त्या कळसातलं पाणी आपल्याला झाडांना टाकायचं आहे. नारळ आहे ते फोडून आपण घरच्यांनीच खायचं आहे. सुपारी जे काय आहे त्याचे विसर्जन आपल्याला करायचं आहे. जर मूर्ती असेल तर मूर्ती आपल्याला स्वच्छ अभिषेक देऊन आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायची आहे. जे काही साहित्य असेल तांदूळ वगैरे पूजेमधले आपल्या नैवेद्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजेच आपण जो काही प्रसाद वगैरे बनवतो त्या प्रसादामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे साधा सोपा आपल्याला 3 दिवसाचा पारायण आपल्याला स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्याला करायचं आहे. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी काही माहिती माझ्याकडून तुमच्यापर्यंत देणं शक्य होईल तेवढी मी माहिती देण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत जाईन. जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला एक लाईक मात्र करायचं आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरायचं नाहीये. चला तर मग आपल्या व्हिडिओचा इथे शेवट घेऊया. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय सगळ्यांना.